राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत जातात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचीही देवेंद्र फडणवीस भेट घेतील। आपलं उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या भूमिकेवरती त्यांचा अंतिम निर्णय दोघांना भेटल्यानंतर काय असेल याची राज्यामध्ये उत्सुकता आहे। उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या निर्णयासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, केंद्रामध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडी घडत असतानाच देवेंद्र फडणवीस सुद्धा शीर्षस्थ नेतृत्वाला भेटतायत। कोणकोणत्या बाबींबद्दल चर्चा होईल आजच्या तिघांच्या बैठकीत? अगदी बरोबर आहे नंदा, आपण जर बघितलं असेल तर केंद्रात सत्ता स्थापनेच्या घडामोडी घडतायत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेत मला सरकारमधून मोकळं करा, कारण मला पक्ष आणि संघटन वाढीसाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काम करायचं असं त्यांनी म्हटलं। आणि त्यानंतर भाजपच्या सगळ्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती। मात्र आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दुपारी दिल्लीला जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच JP नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत आणि केंद्रीय नेतृत्वाला आपलं म्हणणं मांडणार आहे। कारण आपण जर पाहिलं असेल तर राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये आणि त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवर घेतलेली आहे आणि याचमुळे आजच्या दिल्लीतील बैठकीला महत्त्व आहे। देवेंद्र फडणवीसांना वरिष्ठ नेते काय सांगतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र काल देखील आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेनंतर भाजपचे सगळे नेते जे आहेत, मंत्री आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गेले होते। त्यांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। मात्र देवेंद्र फडणवीस त्यांच्या मतावर ठाम आहेत। आता केंद्रीय नेतृत्व नेमकं त्यांचं म्हणणं काय, कसं ऐकून घेतं आणि नेमकं काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार नाही। धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।